नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026. तुम्ही पाहत आहात डेली करंट अफेअर मराठी हे यूट्यूब चॅनल. इथे आपण दररोज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि MCQ पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्न परीक्षांसाठी उपयोगी आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. SAFFU-19 महिला फुटबॉल फायनलमध्ये भारताने कोणाला हरवले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश. प्रश्न क्रमांक 2. इस्पोर्ट नॅशनल कप 2026 मध्ये कोणता खेळ समाविष्ट करण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 3. आशियन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रौप्य पदक. प्रश्न क्रमांक 4. चंद्रयान 4 लँडरसाठी इस्रोने चंद्रावर कोणता भाग निवडला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण ध्रुवीय भाग. प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कोणते पुस्तक लॉन्च केले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द मेडिको लीगल गाईडबुक. प्रश्न क्रमांक 6. 2025 मध्ये लीड सर्टिफाईड ग्रीन बिल्डिंग स्पेस मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुसरा. क्रमांक 7. भारताने $175 दशलक्ष सहाय्य कोणत्या देशासाठी जाहीर केले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेशेल्स हा देश. प्रश्न क्रमांक 8. भारताने सेशेल्ससाठी किती आर्थिक सहाय्य जाहीर केले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, $175 दशलक्ष. प्रश्न क्रमांक 9. कॅथलिक बायशॉप कॉन्फरन्स ऑफ इंडिया म्हणजे CBCIचे अध्यक्ष म्हणून कोण निवडले गेले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कॉर्डिनल पॉल अँथनी. प्रश्न 10. पढाई विथ AI हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमाचल प्रदेश व बिलासपूर जिल्हा. आजचा करंट अफेअर इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया.